नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. एक आवाहन. न्यूज डंकाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसरा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. मोदी 3 या विशेषांकाचं प्रकाशन 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दादरमधील शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते या अंकाचं प्रकाशन होईल. या निमित्तानं आमच्या असंख्य वाचक आणि प्रेक्षकांसाठी महासंवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ॲनालायझरचे सुशील कुलकर्णी आणि न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी यांच्याशी आपल्याला संवाद साधता येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण जरूर या. त्यासाठी आमच्या मोबाईल क्रमांकावर आपल्या सहभागाची नोंदणी करावी ही विनंती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाचा अंदाज येत नाही, त्यांचं धक्कातंत्र समजत नाही, त्यांना राजकीय वाऱ्याची दिशा काय आहे हे आधी समजतं वगैरे गोष्टी आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत. त्यांच्या राजकीय भूमिका या आत्तापर्यंत कशा बदलत गेल्या हेही आपण बघितलेलं आहे. एका विचारावर घेतलेली भूमिका ही त्यांनी शेवटपर्यंत तशीच ठेवली असं अभावानंच आढळतं. आता त्यांचा पक्ष अडचणीत आल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या भूमिकांचं भांडवल केलं जात असल्याचं दिसून येत आहे. आता त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा विचार पुढे आणून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तरी निदान आपला पक्ष किंवा आपली संघटना ही अबाधित राहावी यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं स्पष्ट दिसतंय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातील नेत्यांची एक बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेतली. या बैठकीत त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा विचार काय होता, यशवंतराव चव्हाण यांचा विचार कधीच भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा भारतीय जनता पक्षाच्या विचाराबरोबर जाण्याचा नव्हता हे सांगत आपण शेवटपर्यंत कधीच भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारणार नाही किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही असं स्पष्ट केलं. मुळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे किती सुसंस्कृत आणि त्यांचा विचार हा किती साधा, सरळ आणि सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून विचार करणार होता हे सबंध महाराष्ट्राला माहीत आहे. कृष्णाकाठ असेल किंवा अन्य असं बरंच साहित्य आहे की त्या साहित्याच्या माध्यमातून अलीकडच्या नवीन पिढीलासुद्धा यशवंतराव चव्हाण हे जाणून घेता येतील. त्यामुळं यशवंतराव चव्हाण, त्यांचा विचार, त्यांची भूमिका आणि त्यापेक्षा त्यांची असलेली निस्पृहता हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. जिज्ञासूंनी जरूर या बाबी तपासून बघायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आणि अजित पवार हे समर्थक आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांकडून डॅमेज कंट्रोलसाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मूळ राष्ट्रवादीचा आत्मा हा पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यामुळं इतरत्र जरी पक्ष डळमळीत झाला असला तरी पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची किंवा आपल्या संघटनेची ताकद राहावी यासाठी पवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिमत्व तिथल्या कार्यकर्त्यांच्या समोर उभं करण्याचं काम केलं. त्याचं कारणही तसंच आहे. ते इतक्या सहजासहजी उभं केलं असं नाही. कारण काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी स्वतःच्या बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो वगळला आणि त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो झळकवला. त्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला. त्यामुळं यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी अलीकडे काही लोकांनी यशवंतराव चव्हाण यांचा विचार स्वीकारला असला तरी यशवंतराव चव्हाण यांचा विचार भाजपसोबत जाण्याचा कधीच नव्हता असं अधोरेखित केलं. यातील काही लोकांनी यशवंतराव चव्हाण यांचा विचार स्वीकारला म्हणजेच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो त्यांच्या बॅनरवर लावायला सुरुवात केल्यामुळेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हे विधान केलं आहे. आता यशवंतराव चव्हाण यांचे विचार जर भाजपबरोबर किंवा भाजप विचारधारेच्या बरोबर जाण्याचे नसतील तर मग 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसनं न मागता बाहेरून पाठिंबा का दिला होता? निवडणुकांचे जसे निकाल लागले तसं काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर करून राज्यात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. 2019च्या निवडणुकीनंतर जो पहाटेचा शपथविधी झाला तो शपथविधी कशामुळे झाला, कुणामुळे झाला हे खुद्द अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलेलं आहे.
2019च्या निवडणुकीदरम्यान किंवा त्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची बैठक झाली होती। त्या बैठकीत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय झाला होता आणि नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घुमजाव केलं। पण अजित पवार यांनी तो शपथविधी करून दिलेला शब्द पाळला असं छगन भुजबळ यांनी नुकत्याच एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जी भूमिका स्पष्ट करणारी सभा घेतली त्या सभेमध्ये याचा उल्लेख केलेला होता। यावरून भूमिका कोण आणि कशा बदलत आहे हे स्पष्टपणे दिसतं। हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। स्वर्गीय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून जे सरकार बनवलं त्यामध्ये त्यावेळच्या जनसंघाच्या काही लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं होतं। त्यावेळी भारतीय जनता पक्ष नव्हता पण जनसंघ होता। विचारधारा तीच होती, मग ती विचारधारा त्यावेळी शरद पवार यांना कशी चालली। 1999 मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। काँग्रेसमधून ते बाहेर पडले। 99च्या विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसबरोबरच आघाडी केली आणि सत्तेत सहभागी झाले। स्वतः केंद्रातील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालच्या पुरोगामी लोकशाही आघाडीत कृषी मंत्री झाले। आता यामध्ये त्यांची कुठली भूमिका ही शेवटपर्यंत टिकली किंवा ते त्या भूमिकेशी ठाम राहिले, त्यामुळं भूमिका, विचार वगैरे गोष्टी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काय म्हणून सांगाव्यात असा प्रश्न सुज्ञ मतदाराच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही। अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरून राजकारण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी लगेच त्याचा धागा पकडत त्यांच्या विचार वगैरे गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे। याआधी पक्षातून बाहेर पडून सुद्धा अजित पवार काय किंवा त्यांचे समर्थक आमदार काय यांनी शरद पवार यांचा फोटो कुठं वगळलेला नव्हता। शरद पवार यांनीच त्यांना फोटो वापरू नका नाहीतर कोर्टात जाईन असं सांगितल्यामुळं त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्यास सुरुवात केली। त्यानंतर जो संदेश समाजात जायचा होता तो गेल्यानंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता हे अस्त्र बाहेर काढले असं म्हणावं लागेल। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।